सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्ज भास्करं वन्दे क्षमादि निलयं मुनिं सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्र नेत्राननपादबाहो सहस्रनाम्नां स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशान्त्यैः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रये श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. सगळ्यांना नमस्कार. आपल्याकडून काहीतरी देवाचं काम व्हावं, कार्य व्हावं, किंवा मागच्या काही वर्गातून आपण असं म्हटलं की आपली कर्तव्य काय आहे. या सगळ्या कर्तव्यांचा विचार करताना आपल्याकडे स्वतःचं काहीतरी एखादं व्रत असावं जे आपण व्रत म्हणून धारण केलं पाहिजे आणि ते आपण आपल्याला जन्मभर ते आपल्याकडे व्रत असलं पाहिजे. मग असंच हे एक व्रत की आपण जे शिकतोय त्याचा अभ्यास करावा आणि ते सगळ्यांसमोर आपण मांडावं. चालू आहे. त्यानिमित्ताने का होईना पण चातुर्मासातल्या सगळ्या एकादशींना आपल्या इथे आषाढीला कार्तिकेला आपण जमतो, तुम्ही सगळेजण जमता, विष्णू सहस्त्रनाम म्हणता, पण ह्या मधल्या एकादशा ज्या आहेत सगळ्या चातुर्मासातल्या, या एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्या इथे विष्णू सहस्त्रनामाची आवृत्ती होणं, त्याचं पठण होणं, आणि ते पठण नुसतं करून उपयोग नाही असं आपण अनेक वेळा मी सांगतो याच्यामध्ये, पण ते आपण समजून घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये नक्की काय सांगितलंय. आता पितृपंधरवड्याचा दिवस आहे, त्यामुळे आपण सगळेजण श्रद्धाळू आहोत, आपण भाविक आहोत, आपण देवाचं खूप काही करणारे आहोत, पण तरी सुद्धा अनेक काही कारणांमुळे वेगळी कारणं असतात. अडचणी तर आपल्याला आधी असतात आणि मग आपण त्यातनं अडचणीतनं जर आपण सुटू शकलो सही सलामत वैचारिक पासून सगळ्या, तर आपण या श्राद्ध पक्षांच्या असं म्हणू नये आपण, पण भानगडीत पडतो. नाहीतर अनेक जण सगळं काही असून सुद्धा या श्राद्ध पक्षांच्या मध्ये काही त्या वाटेला काही जात नाहीत. अनेक व्हॉट्सअप मेसेज आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर या श्राद्ध पक्षांचं महत्व काय आहे हे आपण वाचतो, आपण ते फॉरवर्ड सुद्धा करतो. इतरांना अतिशय आनंदाने म्हणण्यापेक्षा सुद्धा आपली ती जबाबदारी आहे इतरांना सांगणं. या जबाबदारीने आपण हे सगळे विषय इतरांना सांगतो. तर असे श्राद्ध पक्ष या पितृपंधरवड्यामध्ये आपण केले पाहिजेत, महालय श्राद्ध केले पाहिजेत. जितकं आपण स्वतःला धार्मिक समजतो किंवा आपण भाविक आहोत, धार्मिक आहोत, आपण सगळं आपली संस्कृतीचं आचरण करणारे आहोत, तर मग या गोष्टीला थोडीशी बगल देऊ नये असं माझं एक स्पष्ट मत आहे. आणि असं अनेक ग्रंथांमधून सांगितलंय, अनेक संतांनी सुद्धा सांगितलंय. या गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे की आपल्या पूर्वजांना पाणी देणं, मग त्याच्या प्रित्यर्थ आपण काही दान धर्म करणं हा नंतरचा विषय झाला. म्हणजे आमचे गुरुजी आम्हाला सांगतात, हे माझं मत नाहीये, गुरुजी आम्हाला सांगतात की आई वडिलांवर आमचं प्रचंड प्रेम आहे, आम्ही आई वडिलांना खूप प्रेम आहे, आईशिवाय आमचं पान हलत नाही, वडिलांशिवाय आमचं काही जमत नाही, पण ते कुठे आहेत? वृद्धाश्रमात. मग प्रेम जर का आहे तर ते कृतीतनं व्यक्तही झालं पाहिजे ना. मग तसंच जे व्यक्ती गेले त्यांच्यावर आमचं अतूट प्रेम होतं, अतूट श्रद्धा आमची त्यांच्यावर आहे, ते सांगतायत तसं आम्ही आमच्या आयुष्यात वागतो आहोत. मग एक दिवसाचे 2-3 तास अर्धा वेळ आपण त्यांच्यासाठी काढला पाहिजे आणि हे श्राद्ध पक्ष केले पाहिजेत. आत्ताच येता एक असंच एक माझ्या समोर लेख आला अंकामध्ये, ज्याच्यामध्ये हा एक चांगला अंक आहे, सगळ्यांनी सुरू करायला हरकत नाही, म्हणजे माझं त्यात काही नाहीये, पण हे कल्याण म्हणून येतो, गीता प्रेसचाच आहे, आणि याच्यामध्ये आपल्या धर्मसंस्कृती, हिंदुत्व आणि याचं सगळं ज्ञान, आणि गीता प्रेस हा एक ऑथेंटिकेट झालेलं हे आहे, म्हणजे त्यांच्यात चूक असूच शकत नाही असं मानायला हरकत नाही. म्हणजे जर आपला त्यातला काही एखादा विचार असेल तर तो प्रमाणबद्ध आहे. तर त्याच्यात श्राद्ध की आवश्यकरणीयता, श्राद्ध पक्ष का करावे, 2 श्लोक आले आता येता पटकन आलं म्हणून तेवढे सांगणार आणि मग पुढे सुरू करूया आपण. पुत्रानायुस् तथा आरोग्य ऐश्वर्य मतुलम तथा प्राप्नोति पंचेमान कृत्वा श्राद्धम कामावश्य पुष्कलान. पितृपक्षामध्ये जर का आपण हे श्राद्ध पक्ष केली, महालय केला, पक्ष केला, तर काय मिळतं आपल्याला? पुत्र, आयु, आरोग्य, अतुल ऐश्वर्य आणि अभिलेषित वस्तूंची प्राप्ती, जे आपल्याला पाहिजे ते सगळं मिळण्याचं हे एक श्राद्ध पक्ष एक
कृत्य आहे, कर्म आहे आणि ते अनिवार्य आहे. आणखीन एक त्याच्यात सांगतात की आयुः प्रजाम धनम विद्याम स्वर्गम मोक्षम सुखानिच प्रयच्छन्ति तथा राज्यम पितरः श्राद्ध तर्पिताः. मार्कंडेय पुराणामधलं आहे. आणि मगाचा आहे तो जाबाली म्हणून आपल्याकडे ऋषी होते, जाबाल, महर्षी जाबाली, त्यांचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा मार्कंडेय पुराणामध्ये हा उल्लेख आलेला आहे की श्राद्ध करताना काय काय मिळतं. दीर्घ आयु, संतती, धन, विद्या, राज्य, सुख, स्वर्ग एवं मोक्ष हे सगळं श्राद्ध पक्षातून आपल्याला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण जेव्हा पिंडदान करतो ना, पिंड पूजा, श्राद्धाच्या वेळेला जे पिंड करून त्यांची पूजा केली जाते, त्याच्यामुळे संकल्पातच असं म्हटलेलं आहे की कुलाभिवृद्ध्यर्थम पिंड पूजां करिष्ये. हाच संकल्प आहे सगळीकडे, प्रत्येक श्राद्ध पक्षामध्ये. म्हणजे आजही का उद्याही, म्हणजे जे जे आता आम्ही सुद्धा सगळीकडे श्राद्ध पक्ष करतो त्याच्यामध्ये संकल्प महत्व आहे की नाही. संकल्पाला आपल्याला माहिती आहे, आपण ते नेहमी म्हणतो ना, मम ह्य जन्मनी जन्मांतरेचे अखंडित सौभाग्य. संकल्पाला महत्व आहे. तसं पिंड पूजेचा संकल्पच हा आहे की पिंड पूजा का करायची, का महत्व आहे. तर कुलाभिवृद्ध्यर्थम, माझ्या कुळाचं वाढ व्हावी, भरपूर नातवंड, मुलं बाळ, गोकुळ भरपूर व्हावं म्हणून मी पिंडपूजा करतो. हाच त्याचा संकल्प आहे, मूळ. हा आपण समजून घ्यायला हवा. आणि अशा प्रकाराने अशा श्राद्ध पक्षांची आपणच आपल्या एरवी आपण कुटुंबासाठी खूप सारं करतो की नाही, कष्ट करतो, हा रहाट गाडगा संसाराचा गाडा चालवतो, किती किती करतो मी संसारासाठी, आपण म्हणतो की नाही. मग त्या किती किती मध्ये आणखीन एक किती जोडून एक दिवस या पितृपक्षातला त्या तिथीचा आपण श्राद्ध पक्ष करावा. आता त्याच्यात अनेक कंगोरे येतात, अडचणी असतात, त्यांच्यावर मात करावी. आपली इच्छा असेल तर मार्ग मिळतो. अशा पद्धतीने हा पितृपक्ष आहे म्हणून आजच्या दिवशी थोडस याचा प्रचार प्रसार मी करतो की श्राद्ध पक्ष महत्वाचा आहे. किती करावं, म्हणजे म्हणतात ना की लग्न असेल आपल्या घरी तर किती खर्च करावा. 25 लाखाचं पण लग्न होतं आणि कमी पैशात, काही हजारात, काही शेकड्यात पण लग्न होऊ शकतं, कमी ह्याच्यात पण होऊ शकतं. पण ते करावं. पिंडपूजा ही आपल्याकडून झाली पाहिजे. ज्यांना ज्यांना अधिकार आहे त्यांनी ते त्याप्रमाणे करावं. विष्णू सहस्रनाम आणि त्याचा शांकर भाष्याचा विचार आपण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याचे 13 श्लोक पहिले जे आहेत ते आपले पूर्ण झालेले आहेत, की ज्याच्यामध्ये 6 प्रश्नांचा विचार आपण केला आणि शेवटी एका विषयावरती आपण येऊन थांबलो की या 6 प्रश्नांचा एकच प्रश्न होता खरा, म्हणजे की ह्या सगळ्याचा एकच देव कोण. आणि आता 14वा श्लोक आहे की जिथे खऱ्या अर्थाने विश्वम विष्णुर्वषट्कारो हे 1000 नावांची सुरुवात इथपासून भीष्म सांगायला सुरुवात करतायत. अनेक विषय याच्यामध्ये पाहिलेत आपण. आता पूर्ण आजचा जवळपास 6वी एकादशी आजची आहे, म्हणजे 5 एकादशांचा मागचा आढावा घेणं काही शक्य होणार नाही. पण आपले सगळे भाग जुने ऐकायचे असले, काही संगती लागत नसली तर ते सगळे उपलब्ध आहेत, त्याचे रेकॉर्डिंग आहेत, ते आपणही पाहू शकता आणि आपण त्याचं इतरांना सुद्धा सांगू शकता बघण्यासाठी. आज आपल्याला ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः, या पहिल्या श्लोकामध्ये विष्णूची 9 नावं आलेली आहेत. 9 नावं विष्णूची आलेली आहेत. त्याच्यामध्ये विश्वम, आचार्य इथे फोड करून सांगतात आपल्याला, विश्वम म्हणजे नेमकं काय आहे. जगाचं कारण असलेला ब्रह्म, त्याला विश्व म्हणायचं. या सगळ्याचा विचार करताना मागे एकदा आपण असंही म्हटलं होतं की ईश तत्वाचा विचार जेव्हा आपण केला, भगवंत चराचरात भरलेला आहे असं आपण म्हटलंय. या जगतामध्ये भगवंत आहे असं आपण समजून घेतलं होतं की या जगतामध्ये भगवंत आहे, परमात्मा परमेश्वर जगतामध्ये आहे. पण विचार काय केला होता आपण, ज्या वेळेला आपण असं म्हणू की भगवंत परमात्मा परमेश्वर जगतामध्ये आहे, त्यावेळेला जगत मोठं झालं आणि भगवंत परमात्मा छोटा झाला, बरोबर की नाही. एका पातेल्यामध्ये आपण एखादा पदार्थ ठेवलेला आहे म्हणजे पातेलं मोठं आहे आणि पदार्थ त्याच्यात राहिलाय, सामावलाय. तर असा विचार न करता आपण असं समजून घेतलं होतं की भगवंतच जगत आहे किंवा ह्या भगवंताच्या मध्ये असलेलं एक जगत हा एक भाग आहे. त्यामुळे नेहमी विष्णू हा जगाचं कारण असलेला ब्रह्म. आचार्य पहिल्या प्रश्नाचं पहिल्या शब्दाविषयी सांगतायत. विश्वम म्हणजे आपण काय जाणून घ्यायचंय,
तर या जगताचं जे कारण आहे, ज्याच्यापासून उत्पत्ती आहे असलेला ब्रह्म जे आहे, ब्रह्मतत्व, त्यालाच विश्व म्हणायचंय आपल्याला. जगाच्या सृष्टीच्या सर्जनासाठी कारण असलेला, ही जी काही सृष्टी चालते, उत्पन्न होते, आता आजच्या ह्याच्यात 2-3 प्रश्न आहेत, तसे 2-3 विषय येतील, या सगळ्याचं कारण असलेला म्हणून विश्वम. आता विश्व हा शब्द बघायला गेलं तर इथे स्पष्टीकरण असं येतं की हा एक कार्यभाव सांगणारा शब्द आहे. कार्य शब्द म्हणून या विश्वाकडे आपण पाहायचंय. पण ह्याचं कारण हे ब्रह्म आहे, म्हणून विश्वाला ब्रह्म म्हणायचंय. विश्वालाच ब्रह्म म्हणायचंय. इथे थोडासा एक बौद्धिक विचार, समाजाच्या बौद्धिकतेचा असा विचार केलेला आहे की विश्व ही एक कायम चालणारी गोष्ट आहे. विश्व हे जे निर्माण केलेलं आहे हे ऑनगोईंग प्रोसेस आहे ना. रोज रोज काही जन्माला येत आहेत, रोज रोज काहींचं पोषण चाललंय, काहींचा संहार चाललाय. म्हणजे 3 स्टेप आहेत. प्रकृती, स्थितीलय आपण जेव्हा म्हणतो, उत्पत्ती, स्थितीलय, तशी एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आणि ब्रह्म हे तर निर्गुण निराकार आहे असंही एका बाजूला आपण म्हणतो. मग याची सांगड कशी घालायची? ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, म्हणून इथे आचार्य सोप्या शब्दात एक स्पष्ट करतात, तेवढंच आपण पाहू की याचं कारण ब्रह्म आहे, म्हणून विश्वाला ब्रह्मच म्हणायचं. कारण शेवटी सगळीकडे आपण असं म्हटलं ना की ओंकार, ओम, प्रणव, ब्रह्म, ईश्वर, ईशतत्व, ह्या सगळे समानार्थी शब्द आहेत. या सगळ्यांचा अर्थ काय आहे? ब्रह्मतत्व हाच सगळ्याचा अर्थ होतो, म्हणून याला विश्वम म्हणायचंय. तर विश्व, विशती इति विश्वम ब्रह्म, इथे 2 अर्थ इथे सांगितलेले आहेत पुढे. एक म्हणजे जो प्रवेश करतो, विश्व, तत् सृष्ट्वा तदेवानुप्रविशत, तैत्तरीय उपनिषद सांगतो, तत् सृष्ट्वा तदेवानुप्रविशत, सृष्टीची रचना करून स्वतः त्यामध्ये प्रविष्ट झाला. आता आपण अनेक वेळा म्हणतो की भगवंतानी सृष्टी निर्माण केली, असं आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा ते 2 झाले. निर्माता झाला आणि त्यांनी उत्पन्न केलेली सृष्टी झाली. म्हणजे मडकं घडवणारा वेगळा आणि घडलेलं मडकं वेगळं, 2 झाले की नाही? मग हे 2 जर का झाले तर आपल्या एकात्मतेच्या गोष्टीत ते बसणार नाही संकल्पनेमध्ये. त्यामुळे इथे काय अपेक्षित आहे, आपण समजून कसं घ्यायचंय की हे 2 नाहीयेत. त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि स्वतः त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला, प्रवेश करता झाला, म्हणजे प्रवेश त्यांनी केला त्याच्यामध्ये. सगळी सृष्टी, प्राणी मात्र या सगळ्या तत्वामध्ये प्रवेश करू शकतो, म्हणून त्याला विश्व म्हणा असं सांगतात. म्हणजे त्यांनी निर्माण तर केलंय आणि त्याच्यामध्ये तो होऊन राहिलेला आहे, सृष्टी होऊन राहिलेला आहे. याचं थोडंसं संकल्पनांचं स्पष्टीकरण पुढे अजून एकदा येईल. 2-3 आपण त्याच्यामध्ये दाखले बघूया. ज्याच्यापासून सृष्टी निर्माण आहे, ज्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली आहे आणि पुन्हा सृष्टी त्यामध्ये सम्मिलित होऊ शकते. असे शब्द बघायचे म्हटले थोडे जड शब्द, तर जिथून निर्माण झालंय तिथेच ते पुन्हा विलीन होणार आहे. आपण म्हणतो ना पंचत्वात विलीन झाले, जिथनं आले तिथे ते गेले. जी सृष्टी निर्माण झाली ज्याच्यापासून आणि पुन्हा ती सृष्टी ज्यामध्ये सम्मिलित होऊ शकते त्याला विश्व म्हणायचंय असं आचार्य सांगतात. आता इथे आचार्यांनी आणखीन एक वेगळ्या प्रकाराने किंवा एक संकल्पना अशी आपल्या समोर ठेवलेली आहे की याला त्यांनी ओंकार सुद्धा म्हटलेला आहे, प्रणवात्मक. उपनिषदांनी सुद्धा ओंकाराचं वर्णन असंच केलंय की ज्याच्यापासून समस्त जग निर्माण होतं आणि ज्यामध्ये सगळं जग येऊन थांबतं, असा ओंकार, प्रणव. त्याच्यावरती एक अख्खं उपनिषद आहे. आचार्य म्हणतात की विश्व या शब्दानी भीष्मांना काय सांगायचंय, तर ओंकाराचंच निरूपण करायचंय. ओंकार आपण म्हटलं ना, एकाक्षरमिती ब्रह्म. ओंकार हा एक शब्द किंवा अक्षर आपण जर का म्हटलं तर ते कशासाठी आलंय? एकाक्षरमिती ब्रह्म. हे सगळं ब्रह्मतत्वासाठी जर एकच अक्षर वापरायचं असेल, संबोधायचं असेल, तर ते ओम असं आहे. आणि याच्यामध्ये भीष्मांना ओंकाराचंच वर्णन करायचंय असं आचार्य म्हणतात. त्याला समानार्थी शब्द सांगतात प्रणव. म्हणजे विश्वाला, विश्वाचा अर्थ सांगताना ओंकार म्हणजे प्रणव आहे. याच्यामध्ये आचार्यांनी जे भाष्य केलं याच्यामध्ये खूप उदाहरणं दिलेली आहेत या विश्व या
अक्षरासाठी, शब्दासाठी. जे विष्णूचं नाव म्हटलंय पहिलंच, त्याच्यानंतर खूप उदाहरणं दिलेली आहेत. एक 2-3 उदाहरणं आपण बघूया त्याच्यामध्ये. अत्रि स्मृती आहे, महाभारतामधले काही दाखले दिलेले आहेत, विष्णू धर्म पुराण आपल्याकडे आहे, त्यातले आहेत, गीतेमधले आहेत, उपनिषदांमधले भरपूर दाखले इथे दिलेले आहेत. आणि हे सगळं उदाहरणं देऊन झाल्यानंतर एक प्रश्न त्यांनी उत्पन्न केलेला आहे. प्रश्न सांगितला एक, की हा विश्व कोण आहे? विश्व म्हटलं आपण, पण तो कोण आहे? तर तो विष्णू आहे. जसं आपण म्हटलंय ना अनेक वेळेला, ही विष्णूची 1000 नावं कशा प्रकाराने येणार आहेत? एकतर त्याची नावं स्वतःची, नंतर त्यांच्या गुणांनी, त्यांच्याकडे असलेले जे गुण आहेत त्याची ती नावं असणार आहेत, किंवा त्याला ऋषीमुनींनी जी नावं त्यांची प्रसिद्ध केली ती येणार आहेत. त्यामुळे विश्व हा विष्णू आहे. आणि आता विश्वम विष्णुर वषटकारो असं आहे की नाही, तो विष्णू आता इथे आला. आचार्य असं सांगतात, विश्व शब्दाने विशेषण सांगितलेलं आहे. कुठली देवता आहे? विष्णू. विष्णूचं विशेषण हे विश्वम असं सांगितलेलं आहे. तर हे अशा प्रकाराने विश्वम आपल्याला समजून घ्यायचंय, आणि म्हणून विश्वम विष्णू. महाभारतातलं एक उदाहरण पुढे दिलंय आचार्यांनी, की हे सांगतायत की पृथ्वी आणि आकाश माझ्यातच व्याप्त आहे. व्याप्त मे रोदसी पार्थ, माहिती आपल्याला, शांती पर्वामध्ये हा श्लोक आलाय. व्याप्ते मे रोदसी पार्थ, क्रांतिश्चाभिधिका स्थिता, क्रमणाश्चाप्यहम पार्थ, विष्णू इति अभिसंज्ञतः. हे पार्था अर्जुनाला सांगतायत की पृथ्वी आणि आकाश माझ्यातच व्याप्त आहेत, माझा विस्तार प्रचंड आहे, म्हणून मला विष्णू म्हणा, असं सांगितलेलं आहे. हे सगळं काही माझ्यातच स्थित झालेलं आहे, आणि माझा पसारा, माझी व्याप्ती खूप जास्त आहे, त्यामुळे मला विष्णू म्हणा. विशेषण देव, विशेषण असलेला देव, आणि ही विशेषण ज्याच्यामध्ये आहेत तो पण देवच, असं आपण इथे समजून घेऊ. विश्वम विष्णुर वषटकारो. आता आज काही जणांची चर्चा सुरू होती, त्याच्यात मी असं म्हटलं होतं की जर का तुम्हाला यज्ञ समजून घ्यायचा आहे तर आज या इकडे. आता वषटकार हा शब्दाचा कधी आपण विचार केलाय का म्हणताना? वषटकार म्हणजे काय? थोडी विस्तृत संकल्पना आहे, जेवढी होईल त्याप्रमाणे आपण समजून घेऊया, प्रयत्न करूया समजून घेण्याचा. वषटकार याचा अर्थ ज्याच्यासाठी किंवा ज्याच्या उद्देशाने यज्ञामध्ये वषट केले जातं त्याला वषटकार म्हणतात. आता सोपं सांगतो, वषटकार म्हणजे काय? तर स्वाहाकार. वषट म्हणजेच स्वाहा. काही यज्ञांमध्ये जी आहुती दिली जाते त्याला स्वाहा म्हणून आहुती दिली जाते. काही स्पेसिफिक यज्ञांमध्ये स्वाहा म्हणायच्या ऐवजी वषट म्हटलं जातं, त्याला वषटकार असं म्हणतात. वषट म्हणजेच स्वाहा. जसं आपण म्हटलं समजा काय, सूर्याय स्वाहा, तसं सूर्याय वषट असं म्हणायचं. स्मार्त यज्ञामध्ये स्वाहा म्हणायचंय, आणि श्रौतामध्ये, श्रौत यज्ञ जे आहेत त्याच्यामध्ये वषट हा शब्द वापरतात. असा वषटकार, हे आधी समजून घेऊ. याला म्हणतात वषटकार. आता यज्ञाचे 2 प्रकार आहेत, स्मार्त आणि श्रौत. पण यज्ञ आणि यज्ञ संस्कृती ही समजून घेणं हे खूप वेळेचं काम आहे, आणि ते तसं जर का समजून नाही घेतलं तर संकल्पना अर्धवट राहते. त्यामुळे आपण वषटकार या अंगाने जेवढं समजून घ्यायचंय तेवढं आपण यज्ञ समजून घेऊ. स्मृती ग्रंथ आहेत आपल्याकडे अनेक, त्याच्यातला एक दाखला आपल्याला आचार्य इथे सांगतात. प्रजापतीश्च वषटकारश्च. आचार्य म्हणतात प्रजापतीश्च वषटकारश्च म्हणजे काय? प्रजापती हेच वषटकाराचं नाव आहे. एकात एक गुंतलेलं आहे सगळं. प्रजापती हेच वषटकाराचं नाव आहे, भगवंताचं नाव आहे. आता वषटकार म्हणजे कळलं आपल्याला. मग वषट म्हणजे काय? म्हणजेच स्वाहा, म्हणजेच काय? देणं, बरोबर की नाही? आपण म्हणतो ना मी दान केलं, श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने मी दान केलं, काहीतरी असेल तर मी दान केलं. ते 1 रुपया 2 रुपया किंवा काही रुपये दान केल्यामुळे ते दान होतं का? ते देणं होतं का? मी एखाद्याला एखादी वस्तू दिली, मी दान केलं. आपण तो अत्यंत साधा शब्द करून टाकलेला आहे अनेक ठिकाणी वापरण्यासाठी, आणि तो आपण तसा वापरतो. स्वाहा म्हणजे सुद्धा देणं आहे, वषट म्हणजेच देणे.
तैत्तिरीय संहिता असं सांगते, यज्ञो वै विष्णू, यज्ञ म्हणजेच विष्णू आहे. आता ते वचन आपल्याला आठवेल, जप यज्ञोहम, जप कलियुगामध्ये जप म्हणजेच मी आहे ना, ते यज्ञाम जप यज्ञोस्मी वगैरे असं ते आठवेल अनेकांना, अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. तर यज्ञ म्हणजेच विष्णू आहे. आता वषट क्रियेनी ज्या देवता प्रसन्न केल्या जातात त्याला म्हणायचं वषटकार. जी क्रिया केली जाते त्याला म्हणायचं वषटकार. देवान प्रीणयती स वषटकार. ज्या यज्ञामध्ये वषट ही क्रिया होते त्याला म्हणायचं वषटकार. आलं? एक 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 यज्ञ म्हणजेच विष्णू आहे. यज्ञात आपण स्वाहा करणारो म्हणजे देणारो म्हणजेच आहुती देणारो म्हणजेच वषट करणारो. आता जी क्रिया आपण वषट क्रिया करतो आहोत त्याला वषटकार म्हणायचं, आणि यज्ञ म्हणजेच विष्णू आहे त्यामुळे वषटकार हे नाव विष्णूसाठी आलेलं आहे. आता ठीक आहे, देऊया आपण. द्यायचं ठरलं, कशामध्ये द्यायचं? यज्ञामध्ये द्यायचंय. वषटकार मी आता म्हटलं ना की देणं, दान करणं हा असा साधा शब्द आपण बनवून ठेवलाय, पण तो इतका साधा नाहीये. त्याच्या मागची संकल्पना खूप मोठी आहे. समर्पण भाव असला पाहिजे त्याच्यामध्ये. स्वाहामध्ये किंवा वषटकारामध्ये समर्पण भाव. कोणाला द्यायचंय? आपल्याला भगवंताला द्यायचंय ना, देवाला द्यायचंय, तर ते त्या भावनेने आपण दिलं पाहिजे. भगवंताला देण्याची भावना. आचार्य इथे दोन गोष्टी समजून घ्या असं सांगतात. यज्ञ म्हणजे विष्णू आहे ही एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, यज्ञ वै विष्णू. आणि दुसरी गोष्ट असं सांगतात, ज्या यज्ञात वषट क्रिया होते तो यज्ञ म्हणजेच वषटकार आहे. आता हा यज्ञ समजून घेतला पाहिजे आपण, वषटकाराच्या संगतीने जेवढा येत तसा, की यज्ञ म्हणजे काय आहे. आपण अनेक यज्ञ करतो, वार्षिक यज्ञ करतो, अनेकांच्या घरी आपण यज्ञ होम हवन करतो. यज्ञाची व्याख्या काय सांगतात माहितीये का? शास्त्रकार सांगतात, देवपूजा, संगतीकरण आणि दान. तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत यज्ञामधल्या, तीन महत्वाच्या गोष्टी: देवपूजा, संगतीकरण आणि दान. आता देवपूजा, जो भगवंत आहे त्याची पूजा करा. संगतीकरण म्हणजे काय? लोकांना जोडायचंय, एकमेकांना जोडून घ्यायचंय, प्रेमाने जोडून घ्यायचंय एकांना. संगतीकरण, संघटन करायचंय. आणि सत्पात्री, दान करायचंय. पूजा, पूजा याचा अर्थ काय? सन्मान करायचा, देवांचा असेल, व्यक्तींचा असेल, देवपूजा. संगतीकरण म्हणजे मी म्हटलं संघटन करायचं, लोकांना एकत्र करायची. आणि समर्पण, या तीन गोष्टी जिथे होतात तेव्हा यज्ञ होतो. ही एक गोष्ट इथे सांगितलेली आहे. या यज्ञाच्या तीन मूलभूत गोष्टी या पहिल्या व्याख्यामध्ये सांगितलेल्या आहेत. दुसरे मीमांसा शास्त्र असं सांगतं, देवतोद्देशेन द्रव्य त्याग. देवांच्या उद्देशाने, देवतांच्या उद्देशाने द्रव्याचा त्याग करणे, ही दुसरी व्याख्या सांगतात. तिसरी व्याख्या किंवा तिसरं वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे की आपलं जीवन म्हणजेच यज्ञ आहे. महर्षी वामदेव ऋग्वेदामध्ये सांगतात की हा यज्ञ कधीही मोडता येत नाही. आपलं जीवन म्हणजेच यज्ञ आहे. प्रत्येक महत्वाची क्रिया या यज्ञामध्ये गोवलेली आहे. आणि सगळं हे ऐश्वर्य आहे हे यज्ञाचं आश्रित आहे. महर्षी वामदेव सांगतायत, ऋग्वेदामध्ये उल्लेख आहेत हे सगळं ऐश्वर्य आपल्याला मिळालेलं आहे, हे कोणाचं आश्रित आहे? यज्ञामुळे मिळालेलं आहे. यज्ञाचं आश्रित आहे हे सगळं. आणि हा यज्ञ कधीही मोडता येत नाही. आपल्या ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये काही सूक्त आहेत, त्याच्यामध्ये याविषयी लिहिलेलं आहे. यज्ञ म्हणजे उत्तम रक्षण करणारी. त्यांनी वर्णन केलंय या सगळ्याचं. कसं वर्णन केलंय बघा. यज्ञ म्हणजे काय आहे? उत्तम रक्षण करणारी, अत्यंत विशाल, दोषरहित, सुखकारक, दैन्यरहित, आनंदकारक, व्यंगरहित आणि जिला एकही छिद्र नाही अशी ही नाव आहे. होडी सांगितली, होडी. आणि त्या होडीचं वर्णन कसं केलंय? एकही छिद्र तिला नाहीये,
सुखकारक आहे, विशाल आहे, खूप मोठी आहे, दोषरहित आहे, कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही, दैन्य नाही, आनंदकारक अशी ही नाव आहे. नाव होडी आहे. आणि या नावेत आपण बसतो का? कारण आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, देवत्व प्राप्त करायचंय, भगवंतामधलं आणि माझ्यामधलं अंतर शून्य करायचंय. आपण म्हटलं ना, आध्यात्मिक यश म्हणजे काय? देवामधलं आणि माझ्यामधलं अंतर शून्य करणं. तो मीच आहे, मी म्हणजे तोच आहे, वननेस, एकात्मतेकडे आपल्याला जायचंय. हे सगळं आपल्याला मिळवायचं असेल तर या नावेत आपल्याला बसलं पाहिजे. ही होडी सांगितलेली आहे एका सुक्तामध्ये. याला म्हणायचंय यज्ञ. याच्याच बरोबरीने उपनिषदांमध्ये यज्ञ निंदा पण आलेली आहे. यज्ञ निंदेचं मोठं प्रकरण आलेलं आहे. काही लोक तेवढंच वाचतात आणि सांगतात की यज्ञाची तर निंदा केली आहे वेदांतामध्ये, तुम्ही यज्ञ काय करता? यज्ञ केलात तुम्ही तर तुमची मस्तक धडा वेगळी होतील, तुमच्या अनेक पिढ्या नरकात जातील, तुमचं काही भवितव्य, काही तुमचं भविष्य राहणार नाही, असं एका एका प्रकरणामध्ये आलेलं आहे उपनिषदांच्या. पण ते कधी? उचस्ती चाक्रायण नावाचे ऋषी होते. ऋषींची नावं पण आपल्याला माहिती पाहिजेत हा. या नवरात्रात आमच्या घरी आमचा प्रोजेक्ट चाललाय की ऋषींची नावं माहिती पाहिजेत. 25 ऋषींची नावं आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. आता माझा प्रयत्न चाललाय 15-20 तरी ऋषींची नावं. ज्ञानसैनिक संघ, आमचे गुरुजी आणि आम्ही ज्ञानसैनिक संघामध्ये काम करतोय. तो उपक्रम ऋषींच्या नावांचा आणखीन वेगळा आहे की प्रत्येक ऋषींची माहिती आपल्याला असली पाहिजे आणि प्रत्येक ऋषींवरती 1 तास बोलता येईल एवढी माहिती आता आम्ही पाठशाळांमध्ये जाऊन सांगतोय. 15 ऋषी आता आमचे पूर्ण झालेले आहेत. त्याला आम्ही गोत्रगाथा असं म्हणतोय. लवकरच आपल्याला ते ऐकायला मिळेल गुरुजींच्या परवानगीने. म्हणजे इथे उपस्थित समजा आता कोण कश्यप गोत्र कोणाकोणाचं इथे आहे का? कोणाचं कश्यप गोत्र? बरं, कोणाचं एखादं गोत्र सांगा. कोणाचं गोत्र काय आहे? जमदग्नी गोत्र आहे. आमचं पण जमदग्नी गोत्र आहे. काय माहितीये जमदग्नींविषयी? काय माहित नाहीये. रागीट होते. अरे रागीट होते काय? काही प्रसंग असे आहेत की ज्याच्यामुळे त्यांना रागीट व्हावं लागलं. असे सगळेच ऋषी झाले की. पण आणखीन समजा कोणाचं आणखीन काय काय ऋषी आहेत? अगस्ती आहेत, शांडिल्य आहेत, कौशिक आहेत, शौनक आहेत, गार्ग्य आहेत, भरपूर आहेत. भारद्वाज आहेत, भारद्वाज ऋषी आहेत, गौतम आहेत. कितीतरी ऋषी आहेत की नाही? या ऋषींची माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती आपल्याला. ऋषींची माहितीचा अभ्यास सुरू आहे. 15-16 ऋषी झालेले आहेत. आता हळूहळू ते 25च्या दिशेने जातील. जेवढ्यांची माहिती उपलब्ध आहे ती माहिती आता आम्ही ज्ञानसैनिक संघ म्हणून पाठशाळेत जाऊन सांगतोय. का? कारण उद्या ते पुरोहित होणार आहेत. आज मी तुमच्याकडे ज्या वेळेला येतो तेव्हा तुमच्या गोत्राची माहिती मी सांगणं माझं कर्तव्य समजतो आणि मी सांगायला मी आत्ता वैयक्तिकरित्या तयार आहे. आता अगदीच काही गोत्रांची माहिती ग्रंथच आपल्याकडे इतके कमी त्यांचे उपलब्ध आहेत की काहींची माहिती नाहीच आहे, मुळी उपलब्धच नाहीये. आता हे जे ह्या सगळ्या अभ्यासातनं अनेक ग्रंथांची नावं तुम्ही ऐकत असाल, याच्यात कुठेही समजा खूप कमी माहिती आहे काही जणांची अगदीच 4 ओळींमध्ये माहिती आहे. तेवढी तर तेवढी. पण ज्या वेळेला आपण गोत्र जमदग्नी लावतो म्हणजे भृगू कुळातले आपण, मग भृगूंचं काय झालं? मग भृगूंच्या नंतर जमदग्नींचं काय झालं? जमदग्नींच्या नंतर परशुराम आले. ह्या कुळात जर का आपण जन्माला आलोय तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मग आपल्याला प्राऊड फिलिंग जर का नसेल तर आम्ही जमदग्नी गोत्रातले आणि मी जर का एखादं चुकीचं काम केलं तर अरे लाज वाटली पाहिजे तुला. तू भरद्वाजांच्या कुळातला की नाही? भरद्वाजांनी काय केलं? 100% तर शक्यच नाहीये ना आपल्याला करणं. 1% तरी त्यांचा गुण घ्यावा, बरोबर की नाही? अशी भावना त्याच्या मागे आहे आणि ते काम सुरू आहे. आलं म्हणून सांगितलं. कुठे आलो होतो आपण? यज्ञ निंदा प्रकरणावरती आलो होतो की उचस्ती चाक्रायणांचं नाव. उचस्ती चाक्रायण नावाचे ऋषी होते आणि त्यांची गोष्ट बरीच आहे. राजाच्या एका यज्ञामध्ये ते जातात. मागची त्याचं काय म्हणतो आपण त्याला, भरपूर मागची गोष्ट भरपूर आहे, ती नंतर सांगू जेव्हा ते विषय येईल तेव्हा. आणि ते त्या यज्ञात जाऊन, यज्ञ खूप मोठा मंडप असतो, यज्ञ सुरू असतो. काही पुरोहितांचे समूह गुरुजींचे बसून बसून प्रत्येक जण आपापला यज्ञ करत असतो. असे भरपूर यज्ञकुंड असतात. हे प्रत्येक समूहात जातात. तिथे असं काहीतरी बोलतात की तो यज्ञ बंद पडतो. दुसऱ्या ठिकाणी जातात, यज्ञ बंद पडतो. असं करत 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 अख्ख्या मंडपातले ते यज्ञ सगळे बंद पडतात. राजाला कळतं. राजा येतो. काय तुम्ही असं केलं? कोण तुम्ही? ते सांगतात मी उचस्ती चाक्रायण आणि माझे यज्ञ बंद पाडणारा कोण? म्हणून राजा आलेला असतो. आणि नाव सांगितल्यावरती राजा म्हणाला, अहो गुरुजन, की मी तुमच्या शोधार्थ मी बाहेर पडलो होतो, पण आपली भेट झाली नाही, की माझ्या यज्ञासाठी तुम्हीच मला मुख्य म्हणून हवे होतात. ते म्हणाले ठीक आहे, पण हे सगळं चालू आहे, हे बंद कर. तिथे ती यज्ञ निंदा प्रकरण आलेलं आहे. काय सांगतात?
उचस्ती चाक्रायण प्रत्येक समूहात जाऊन ते असं सांगतात, तुम्ही आता जे मंत्र म्हणता आहात, जे काही तुम्ही आता म्हणून यज्ञ करता आहात, ती देवता तुम्ही समजून घेतलीये का? त्याचा अर्थ तुम्हाला कळलाय का? तुम्ही काय म्हणताय ते नाही कळलेला, मग तुम्हाला अधिकार नाही यज्ञ करण्याचा. अर्थात त्यावेळेला असं सांगितल्यानंतर प्रामाणिकपणे ते थांबवणं कर्म हेही जाणणारे लोक होते, त्यामुळे ते शांत झाले त्यांच्या ह्याने की ठीक आहे, तुम्ही सांगताय ते तुमचं बरोबर आहे, आम्ही थांबतो. असं करून इथे ती यज्ञनिंदा प्रकरण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर उचस्ती चाक्रायणांनी अनेक मार्गदर्शन केलेलं आहे सगळ्यांना की हे तुम्ही हे म्हणताय ह्याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे, हे समजून घ्या. देव समजून घेतला पाहिजे ना. जसं आज आपण विष्णू सहस्रनाम समजून घेतो आहोत. गणपती आत्ताच आपले गणपती झाले, गणपती समजून घेतला का आपण? गणपती आपल्याला काय देतो, आपण गणपती का बसवतो, गणपती म्हणजे काय आहे, त्यातली गणेश गीता आपण कधी वाचायचा प्रयत्न केला का? गणेश गीता पण आहे, जशी भगवद्गीता आहे तशी गणेश गीता आहे, शंकरांची पण गीता आहे, बऱ्याच गीता आहेत, त्यांचे ग्रंथ. दत्त जयंती येईल तेव्हा दत्त समजून घेतला पाहिजे, मारुती समजून घेतला पाहिजे, राम समजून घेतला पाहिजे. आपण भक्ती करतो कधी एक परत मागचा विषय येईल की एखाद्या विषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल किंवा निर्माण झालेलं टिकेल केव्हा? जेव्हा त्याचे सगळे गुण आपल्याला समजतील तेव्हा ना. आपण एखाद्यावरती प्रेम करतो, एखादा व्यक्ती आपल्याला किंवा एखादी गोष्ट आपल्याला कधी आवडते, जेव्हा तिच्याविषयी पूर्ण माहिती आपल्याला असते तेव्हा. मग हे भगवंताविषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये जर कायम टिकून राहायचं असेल तर त्याचे सगळे गुण आपल्याला कळले पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक देवता ही समजून घेतली पाहिजे. आता नवरात्र येते तर मग शक्ती समजून घेतली पाहिजे. लोकांना असं वाटतं की नवरात्र म्हणजे फक्त दांडिया, फक्त गरबा, नाही असू देतो, त्यांचा एक उत्सव साजरा करण्याचा भाग असू शकतो, टीका करण्याचं कारण नाही. कोणी कीर्तन करेल, कोणी भजन करेल, कोणी नाच करतील, करू देत, पण मग त्यांनी समजून पण घ्यावं, ही संकल्पना मनात ठेवावी की आम्ही शक्ती समजून घेतली पाहिजे. नक्की देवी काय आहे, कशी बनली आहे देवी, देवीचा जन्मोत्सव होतो का कुठे? अवतारांचा होत असेल एखादा, पण तो सुद्धा नाहीये. बऱ्यापैकी देवीच्या अवतारांचा सुद्धा जन्मोत्सव नाहीये, एकच कुठेतरी आहे जवळपास, ऐकलंय मी कुठेतरी. पण बाकी सगळ्यांचे जन्मोत्सव आहेत, देवीचा जन्मोत्सव होतो का? नाही होत. देवीचा उत्सव होतो पण त्यात जन्मोत्सव नसतो, पाळणा विळणा सगळं छान असं नसतं. मग ती बनली कशी ते समजून घ्यायला हवं. ते उचस्ती चाक्रायण असं सांगतात की तुम्ही देवता समजून घ्या, नाहीतर अधःपतन आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे असं सांगतात की राष्ट्रासाठीचा यज्ञ आहे. वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहितः, तैत्तिरीय संहिता सांगते. वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहितः, या राष्ट्रात आपण पुरोहित म्हणून जागृत राहिलं पाहिजे असं वेद सांगतात. तैत्तिरीय संहितेमध्ये हे वचन आलेलं आहे. पुरोहितांची कर्तव्य काय आहेत वेदांमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे ना, की आपण राष्ट्रात पुरोहित म्हणून जागृत झालं पाहिजे, राष्ट्र कार्यासाठी जागृत राहिलं पाहिजे. अशी ही यज्ञ ही संकल्पना खूप व्यापक आहे. मनुस्मृती असं सांगते की यज्ञात दिलेली आहुती ही सूर्यापर्यंत पोहोचते. मनुस्मृतीमध्ये बरंच काही सांगितलंय, आपल्यासमोर एकच गोष्ट फक्त माहिती आहे. अग्नीत दिलेली आहुती सूर्यापर्यंत पोहोचते, सूर्यामुळे पाऊस तयार होतो, पावसातून अन्न तयार होतं पडलेल्या पावसामुळे, आणि त्यातून प्रजेचं पोषण होतं असं सांगतात. म्हणून यज्ञ महत्वाचा आहे. आणि यज्ञाच्या वेळेला आपण म्हणतो की नाही की काही किलोमीटरचा परिसर त्या आपण ज्या आहुत्या देतो त्या पदार्थांचा जो काही धूर होतो त्याच्यामुळे परिसर स्वच्छ होतो, आजूबाजूला काही व्हायरस असतील तर ते दूर होतात आणि तो धूर सगळीकडे पसरल्यावरती वातावरण शुद्धी होते. यज्ञ हा समाजाच्या पोषणासाठी करा, स्वतःसाठी नको असं सांगितलेलं आहे. अन्नात स्वर्गलोक मिळतो. व्याख्या सांगतात की जे दुःख मिश्रित नाही, जे दुःख मिश्रित नाही, जे नंतर नष्ट होणार नाही आणि स्वतःहून मिळवलं इच्छेनी ते मिळवलेलं सुख म्हणजे स्वर्ग आहे. सुखाची ही एक भावना सांगितलेली आहे. आणि यज्ञ हा समाजाच्या पोषणासाठी करावा. अनेक ठिकाणी ना असं म्हणतात की स्वर्गलोक प्राप्त होईल, किंवा आता मगाशी मी जी 2 वचनं सांगितली त्याच्यामध्ये पण की हे कर्म जर का तुम्ही केलं तर स्वर्गलोक मिळेल
आता स्वर्गलोक मिळेल म्हणजे काय? सुख मिळेल. सुख मिळेल म्हणजे काय? याचा विचार थोडासा इथे पुढे केलेला आहे की स्वर्ग म्हणजे काय. आता याच्यात हे स्वर्ग सुख मिळेल वगैरे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला एक संवाद आहे दत्तात्रेय आणि अनसुया यांचा दोघांचा संवाद आहे की ज्याच्यामध्ये अनसुयेने विचारलंय की स्वर्ग म्हणजे काय. दत्तात्रेयांना विचारलंय, त्यांनी सांगितलंय की स्वर्ग म्हणजे सत्संग, चांगल्या लोकांचा, चांगल्या महापुरुषांची आपल्याला सहवास जर का मिळाला, त्यांची संगती, सत्संग हा स्वर्ग आहे. असं यज्ञ केल्यामुळे काय काय मिळणार आहे आणि यज्ञाविषयी, यज्ञ संस्कृतीविषयी. आता इथे मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. आता अजून पुढे यज्ञाचे प्रकार आणि काही गोष्टी पाहायच्या आहेत. पण आपण असा कधी विचार केला का की राक्षस यज्ञ उद्ध्वस्त करायचे? अशा आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, बरोबर? ऋषीमुनी आपल्या आश्रमात यज्ञ करायचे आणि तो यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी राक्षस यायचे आणि तो यज्ञ उद्ध्वस्त करायचे, ऋषीमुनींना त्रास द्यायचे. हे असं का घडायचं? हे करण्यामागचं कारण काय होतं? आपण म्हणतो ना, आम्ही आमच्या घरी काही पण करू ना, तसे ऋषीमुनी आपल्या आश्रमात यज्ञ करतील, काही त्यांची पूजा अर्चा, त्यांचं व्रतपालन त्यांच्या आश्रमात ते करतायत, मग बाहेरून येऊन राक्षसांनी ते मोडावं असा त्यांना काय त्रास होत होता या यज्ञाचा? याचा विचार आपण करायला हवा. यज्ञ जाणून घेताना आपण सुरुवातीला 3 गोष्टी बघितल्या. काय बघितल्या 3 गोष्टी यज्ञाच्या? संगतीकरण हा एक विषय पहिला, देवपूजा, संगतीकरण आणि दान, बरोबर? आता देवपूजा तर ते करत होते, देवपूजा झाली समजा, आवाहन झालं, पूजन झालं, यज्ञाच्या आहुती देऊन झाल्या. आता दुसरा प्रकार जो आहे ना, तो या राक्षसांना अडचणीचा होता. दुसरा प्रकार संघटन. यज्ञ करण्यामागे यज्ञ संस्कृती ही एवढी, त्याचा विचार एवढा प्रगल्भ आहे की तुम्ही सकाळी उठल्यावरती तुमचं सगळं आन्निका आटपलं, तुमचं सगळं झालं, यज्ञाची सुरुवात झाली, पूजा झाली, आहुती देऊन झाल्या की तुम्ही तुमच्या आश्रमातून बाहेर पडायचंय आणि लोकांना संघटित करायचंय, लोकांमध्ये आत्मविश्वास भरायचा आहे, त्यांना गुलामगिरीतनं बाहेर काढायचंय, त्यांना ज्ञान द्यायचंय, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि मग पुन्हा संध्याकाळी येऊन तुमची पुढची कर्तव्य कृत्य जी काय असतील ती आश्रमामध्ये पूर्ण करायची आहेत. या संगतीकरण हा जो विषय होता ना, संघटन करणं, चांगल्या माणसांचं, समाजातल्या लोकांचं संघटन करणं, त्यांना या गुलामगिरीतून ज्ञान पसरवणं, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हा केला की आपणहून लोक गुलामगिरीतून बाहेर येणार आहेत. कोणीही काही सांगतो आणि त्यांना आम्ही फॉलो करतो, त्यांचं अनुकरण करतो. याच्यामध्ये जर का ज्ञानाचा प्रचार प्रसार झाला तर लोक गुलामगिरीत राहणार नाहीत, राक्षसांचं ऐकणार नाहीत. हा विषय बाहेर जाऊन ज्ञानप्रसाराचा जो होता की जो यज्ञाचा अविभाज्य घटक आहे की त्याशिवाय यज्ञ पुराच होऊ शकत नाही. म्हणजे आजही आपल्याकडे यज्ञ असेल तर आम्ही घरातल्या घरात यज्ञ केला असं करू नये तर यज्ञ पूर्ण होत नाही असं म्हणतात. कोणाला तरी बाहेरचा पाहुणा तुम्ही यज्ञाला बोलवलं पाहिजेच का? कारण संगतीकरण सांगितलेलं आहे. तुम्ही प्रेमाने, सांगितलं ना, प्रेमाने माणूस जोडायचा आहे, तुम्ही त्यांना बोलवायचे, त्या यज्ञामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचंय. आणि यज्ञ झाल्यानंतर ज्ञानसत्र हे झालंच पाहिजे. त्या दिवशी कुठेतरी ज्ञानाचा प्रचार प्रसार हा झाला पाहिजे, तरच हा यज्ञ पूर्ण होईल. आणि अशा प्रकारे ऋषीमुनी काम करत होते, म्हणून तो यज्ञच आपण उद्ध्वस्त करू, म्हणून ते यज्ञ उद्ध्वस्त करायला यायचे. नाहीतर सांगा मला, हे ऋषीमुनी काय करणार आहेत? एक तर पुण्य संचय होईल, देवाची भक्ती करतील, आपलं मन रमवतील, राक्षसांना त्रास देण्याचं ह्यांना काय कारण होतं? पण यज्ञ संस्कृतीमध्ये अविभाज्य घटक जे सांगितलेले आहेत त्याच्यामुळे या राक्षसांना त्रास व्हायचा आणि मग ते त्यांचा यज्ञच उद्ध्वस्त करायला यायचे. आता यज्ञाचे प्रकार काय आहेत? चातुर्मास यज्ञ पण सांगितलेला आहे एका ठिकाणी. गोपथ ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये चातुर्मास यज्ञ सांगितलेला आहे. आपला हा उपक्रम चातुर्मासाच्या निमित्ताने सुरू आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं माहितीये का, की जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा निर्माण होणारे रोग टाळण्यासाठी हा यज्ञ सांगितलेला आहे, चातुर्मास यज्ञ. रोगांची नावं पण सांगितलीत, श्वेतकुष्ठ, यक्ष्मा, ज्वर, कास, अशी काही रोगांची नावं पण सांगितलेली आहेत की हे रोग नाहीसे व्हावेत म्हणून यज्ञ करा. यज्ञाचे प्रकार 2-3च आहेत, पाहू आणि पुढे जाऊ. नित्य यज्ञ. नित्य आपण म्हणतो ना, नित्य कर्मानी आपल्याला फळ काही मिळायचं नाही. संध्या केली तर पुण्य मिळतं बिलकुल नाही, संध्या करून पुण्य मिळत नाही, पण नाही केली तर पाप लागतं. नित्य कर्म आहे ते.
कोणतंही फळ मिळत नाही, पण नाही केलं तर पाप लागतं. मग संध्या असेल, वैश्वदेव असेल, अग्निहोत्र असेल, जे काही आपल्याकडे असेल ते नित्य यज्ञ. दुसरा आहे नैमित्तिक यज्ञ. त्याच्यामध्ये अग्रयणेष्टी यज्ञ म्हणून सांगितलेला आहे की नवीन धान्य वापरताना हा एक यज्ञ केला जातो. नवीन धान्य जेव्हा वापरायचंय किंवा घर बंद असेल तर त्याच्यानंतर, किंवा घराला काही जळलं, काही झालं इकडे तिकडे, तर त्याच्यासाठी असे काही यज्ञ सांगितलेत, ते नैमित्तिक यज्ञ आहेत. आणि काही काम्य यज्ञ आहेत की अपेक्षित काहीतरी मनामध्ये इच्छा असेल आपल्या, ती पूर्ण होण्यासाठी केलेले यज्ञ. असे एक 2-3 प्रकार यज्ञाचे आहेत. आता यज्ञ कोणी करावा याचे पण निकष आहेत. विष्णू सहस्रनाम कोणासाठी आहे याचे निकष आपण मागच्या वेळेला पाहिले की नाही. तसं यज्ञ कोणी करावा? ज्यांनी अध्ययन केलेलं आहे, ज्यांनी अग्नीची स्थापना केलेली आहे. आता हा परत एक मोठा विषय आहे, अग्नीची स्थापना. आता अग्नीची स्थापना म्हणजे काय की आपण आता बऱ्याच वेळेला अग्नी आपल्यासोबत दिला जातो आणि तो आपण सांभाळायचा असतो, आणि आपल्याकडच्या यज्ञाच्या वेळेला तो अग्नी घेऊन करायचं असतं. पण आता अग्नीची स्थापना तिथेच केली जाते. हा, ते बाकी विषय राहू देत, कसे केली जाते, काय केली जाते, त्याला अनेक प्रकार आहेत वेगळे वेगळे. अग्नी निर्माण केला जातो वगैरे. इथे अपेक्षित काय आहे, आपण बुद्धिपूर्वक विचार करतोय की नाही. इथे गर्भोपनिषद एक आहे. गर्भोपनिषद उपनिषद आहे. गर्भाविषयीची सगळी पहिल्या गर्भा म्हणजे वीर्याच्या स्थापनेपासून सगळं सांगितलेलं आहे, जन्म होईपर्यंतचा. हा, गर्भोपनिषद. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. गर्भोपनिषद हा अभ्यासाचा विषय आहे, सांगण्याचा विषय आहे आणि जागृतीचा विषय आहे. त्याच्यानंतर मी सांगेन, संपत आलं की एक सांगतो काय होईल पुढे ते. याच्यामध्ये 3 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. कोष्ठाग्नी, गर्भोपनिषदामध्ये कोष्ठाग्नी, दर्शनाग्नी आणि ज्ञानाग्नी हे 3 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. या अग्नीची स्थापना ज्याने केलेली आहे तो यज्ञ करू शकतो. कोष्ठाग्नी म्हणजे काय? कोष्ठाग्नी, आपल्याला भूक लागते, अन्न पचतं, आपण म्हणतो ना जठराग्नी, म्हणजे कोष्ठाग्नी. दर्शनाग्नी, एखाद्याच्या दर्शनाची आपल्याला आस लागते किंवा दर्शनाग्नी, बघावं वाटतं, पहावं वाटतं, मग आपण भेट घेतो. आणि ज्ञानाग्नी, की जो आता समाजातला नाहीसा होत चाललेला आहे, तो आपल्याला जागृत करायचा आहे, पेटवायचा आहे, चिंगारी पेटवायची, ठिणगी पाडून पाडून पाडून. ज्ञानाग्नी. हे 3 प्रकारचे अग्नी सांगितलेत. हे 3 अग्नी ज्याने स्थापित केलेले आहेत स्वतःमध्ये. आता कोष्ठाग्नी तर सगळ्यांमध्येच आहे, दर्शनाग्नी पण असतोच. म्हणजे थोडक्यात काय, ज्ञानाग्नी सुद्धा ज्याच्याकडे आहे. म्हणून पहिलं काय सांगितलंय की ज्याने अध्ययन केलंय तो यज्ञ करू शकतो. हे 3 प्रकारचे अग्नी जे गर्भोपनिषदांनी सांगितलेले आहेत, हे ज्याच्याकडे आहेत, तो जो आरोग्य संपन्न आहे, धडधाकट आहे, तो यज्ञ करू शकतो. असा यज्ञ कोणी करावा हे प्रकार सांगितलेत, यज्ञाचे प्रकार सांगितलेत. आणि अजूनही यज्ञाचे पुढे ना 7 एक प्रकार आहेत. थोडेसे ऐकून घेऊ, एकदा कानावर जातील. सोम संस्थेमध्ये आधान, अग्निहोत्र, दशपूर्णमास, अग्रयणेष्टी, चातुर्मास्य, पशुबंध, सौत्रामणी असे आहेत. आणि अजून अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आपतोर, या अशा प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. या यज्ञांच्या नावं, या यज्ञांचा अभ्यास, याच्या प्रत्येकाचं काय आहे, कशासाठी करायचा, हे सगळं समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. या सगळ्या यज्ञांविषयी ना ब्राह्मण ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतं. थोडक्यात काय, यज्ञ समजून घेताना आता आपल्याला महत्वाचं काय समजून घ्यायचंय, तर यज्ञामध्ये देवपूजा, संगतीकरण आणि दान हे महत्वाचं आहे. दान याविषयी आपण अनेक वेळा बोललोय. देवपूजा, सन्मान याच्याही विषयी आपण बोललेलो आहोत. आज आपल्याला समजून घ्यायचंय ते संघटन, संगतीकरण. शिक्षित समाज झाला पाहिजे, ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे, आपल्या सगळ्यांमध्ये आणि समाजामध्ये आत्मविश्वास आपण भरला पाहिजे. हे यज्ञाचं मूळ कारण आहे. आणि यज्ञ हाच कोण आहे? विष्णू आहे. म्हणजेच कोण आहे की जिथे वशट क्रिया होतात. म्हणून वशटकार हे एक नाव समजून घेण्यासाठी आपल्याला ही पूर्ण यज्ञ संस्था समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा वशटकार, जेव्हा आपण इथे म्हणायला बसू की नाही विश्वम विष्णुर वशटकारो, त्या वशटकारो मध्ये हे सगळं आलं पाहिजे. मग आपण यज्ञ केला का? मग आपण यज्ञ करण्यासाठी आहोत का? आपल्याकडे ती शक्ती आहे की नाही यज्ञ करण्यासाठी?
आणि यज्ञ करताना आपण ज्ञानाचा प्रचार प्रसार किती केला, आपण समजून किती घेतलं आणि इतरांना किती सांगितलं, हा सगळा विचार या वषटकार या एका नावामध्ये यायला की जे विष्णूचं नाव आहे. याच्यानंतर पुढचं नाव आहे भूत भव्य भवत प्रभू. पुढचे जरा सोपे सोपे आहेत. भूत भव्य भवत प्रभू. भूत भव्य, भूत म्हणजे भूतकाळ, भवत म्हणजे वर्तमान काळ आहे आणि भविष्य काळ आहे. भूत भव्य भवत प्रभू या तीनहींचा जो प्रभू आहे म्हणजे काय, आपण म्हणतो तो कालातीत आहे, बरोबर की नाही. त्याला कुठच्याही काळाचं बंधन नाहीये. मग आता काळाचं बंधन देवाला नाही, परमेश्वराला विष्णूला बंधन नाही असं आपण म्हणताना मग बंधन आपण घातलेत का त्याला कधी? बुद्धिपूर्वक विचार करूया आपण थोडासा, की सोमवारी आम्ही शंकराला जातो, मंगळवारी आम्ही गणपतीला जातो, असं करत करत शनिवारी आम्ही मारुतीचं दर्शन घेतो. प्रत्येक वाराला प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या देवाला आपण जातो. मग हे आपण बुद्धीने घातलेलं बंधन नाहीये का? एकीकडे आपण म्हणतो की भूत भव्य भवत प्रभू, की ज्याला काळाचं कुठलंही बंधन नाही. रामांची जेव्हा आपण आठवण करतो, श्रीरामांची, तेव्हा आपल्याला काय आठवतं? त्रेतायुगच आठवतं की नाही? किंवा त्रेतायुग म्हटलं की रामायणच आठवतं, द्वापार युग म्हटलं की कृष्णच आठवतात. म्हणून रामकृष्णांना आपण जेव्हा आठवू तेव्हा तेव्हा तो काळ आठवतो की नाही? मग हा सगळा विचार करताना त्यांना आपण देव म्हणतो, रामालाही देव म्हणतो, कृष्णाची पण भक्ती करतो, त्यांचं पण नामस्मरण करतो, रामांचं पण करतो. पण भूतभव्य भवत प्रभू म्हणताना त्यांच्या तत्वाचा जर का आपण विचार केला की रामांनी काय सांगितलंय आपल्याला, कृष्णांनी आपल्याला काय सांगितलंय, ते प्रत्येक काळामध्ये प्रत्येक युगामध्ये किंवा कुठल्याही घटनेमध्ये, घटना तर रोज घडणार आहेत की नाही, त्याच्यामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन परच आहेत ना. का त्रेतायुगामध्ये रामायणाने रामांनी जी काही आपल्याला शिकवण दिली ती त्रेतायुगातच संपली, ते तेवढ्यापुरतच मर्यादित होतं. असं झालं का? राम अवतार संपला, कृष्ण अवतार झाला, कृष्ण अवतार झाला संपला, पण त्या दोघांचीही तत्वज्ञान उदाहरण घेतलंय आपण, त्या दोघांचीही सांगितलेली त्यांनी तत्वज्ञान जे सांगितलंय ते अजून जोपर्यंत सृष्टी आहे, चंद्र सूर्य जेव्हा जोपर्यंत आहेत सगळेजण, तोपर्यंत ते मार्गदर्शन परच आहेत. कारण आपण काय म्हणतो, सगळा देव एकच आहे. ईश तत्व आपण मान्य केलेलं आहे. आपण परमात्मा परमेश्वर हा एकच आहे, त्याची रूप वेगळी वेगळी आहेत. कोणाला राम आवडेल, कोणाला कृष्ण आवडेल, कोणाला गणपती आवडेल, कोणाला देवी आवडेल, पण ह्या सगळ्यांचा तत्वरूपाचा विचार आपण करायचा आहे, त्यांनी सांगितलेल्या तत्वांचा विचार करायचा. म्हणजे हे आपल्याला भूत भव्य भवत प्रभू या तीनही काळांमध्ये, आज मी जेव्हा लहान होतो तेव्हाही मी नारायणाला नमस्कार करत होतो, आजही करतोय, आणि जेव्हा आपण सगळे म्हातारे होऊ तेव्हाही तिथेच नमस्कार करणार आहोत. तो बदलला नाहीये ना, बदल आपल्यामध्ये झालाय. प्रत्येक काळामध्ये तो आपल्याला मार्गदर्शन म्हणजे त्याचं सगळं तत्वज्ञान हे मार्गदर्शक आहे आपल्यासाठी. आता इथे याच्याविषयी थोडासा अजून विस्तृत विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. भूत भव्य भवत प्रभू, की एक कळलं की हा कालातीत आहे, याला काळाचं बंधन नाहीये. अवतारांचं बंधन असू शकतं की ज्यांना आपण नमस्कार करतो, पण त्यांना तत्वज्ञान स्वरूप आपण पाहायचंय, म्हणजे त्यांना काळाचं बंधन राहणार नाही. मग हे जे मार्गदर्शन आहे किंवा तत्वज्ञान आहे, याचा आपल्याला आपण एका ठिकाणी असं म्हणतो की देव म्हणजेच काय आहे? ज्ञान आहे. बुद्धिरूपाने विचार करायचा आहे ना आपल्याला. या ज्ञानाचा म्हणजे विस्तृत स्वरूप आहे देव. भूत भव्य भवत प्रभू, ज्ञान हे सुद्धा त्रिकालातीत आहे, आणि देव म्हणजेच ज्ञान असं आपण म्हणूया. इथे अध्यात्म रामायणामध्ये शबरी आणि रामांचा संवाद आहे. राम जेव्हा येतात आश्रमामध्ये त्यावेळेला आपल्याला शबरी जशी रंगवलेली आहे, जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याला देव समजून घेतला पाहिजे. मग राम समजून घ्यायचा म्हणजे काय करायचं? फक्त रामांविषयी चर्चा करायची का? रामांच्या परिवाराचा पण विचार केला पाहिजे, रामांच्या दासांचा पण विचार केला पाहिजे, भक्तांचा विचार केला पाहिजे, तर आपल्याला राम समजतात. अध्यात्म रामायणामध्ये राम एरवी वाल्मिकी रामायणात कुठेही कधीही मी देव आहे म्हणतात का? म्हणत नाहीत. राम काय म्हणतात? मी दशरथाचा मुलगा आहे, मी मनुष्य आहे आणि मी दशरथाचा मुलगा आहे. पण अध्यात्म रामायणामध्ये मात्र रामांनी असं सांगितलेलं आहे, शबरीला सांगतात की माझी पूजा कशी करा. शबरीच्या काही प्रश्नांची उत्तर, शबरी ही अत्यंत ज्ञानी आहे, साध्वी आहे, ज्ञानी आहे,
ती त्या ऋषी मुनींबरोबर वादविवाद करणारी, चर्चा करणारी, यज्ञ संस्कृती यज्ञ करणारी स्त्री आहे. भोळी भाबडी म्हातारी आपल्याला जशी आम्हाला जी लहानपणापासून दाखवलेली आहे तशी शबरी बिलकुल नाही. शबरी ही ज्ञानी आहे आणि शबरीविषयी बोलण्यासारखं भरपूर काही उपलब्ध आहे. म्हणजे राम परिवार समजून घेताना, राम समजून घेताना या सगळ्यांमध्ये शबरी सुद्धा समजून घेतली पाहिजे. तर ह्या शबरीने काही प्रश्न रामांना विचारले. त्याच्यामध्ये राम असं सांगतात की माझ्या जशी नवविधा भक्ती सांगितली की नाही, तसंच रामांनी इकडे शबरीला सुद्धा 9 प्रकारे सांगितलेलं आहे. नवविधा भक्ती नाहीये, थोडा बदल आहे. त्याच्यामध्ये राम असं सांगतात की माझ्या वचनांचं विवेचन म्हणजे माझी पूजा आहे. तुमची पूजा कशी करू? माझ्या वचनांचं विवेचन करा, चर्चा करा, प्रसार करा, प्रचार करा, म्हणजे माझी पूजा होईल, असं इथे राम सांगतात. माझी पूजा करा असं नाही सांगितलं. म्हणजे आता ह्या संगतीसाठी आपल्याला घ्यायचं येते की आपल्याला तत्वज्ञान म्हणून त्रिकालातीत रामांच्या काळातही रामांच्या वचनच मार्गदर्शक होती आणि आजही रामांची वचनं मार्गदर्शकच आहेत. त्यामुळे माझ्या वचनांची पूजा करा म्हणजे माझी पूजा केल्यासारखं होईल, असं इथे राम शबरीला सांगतात. भगवंताला ज्ञान स्वरूपात पाहणे म्हणजे भूत भव्य भवत प्रभू. आता याच्यापेक्षा जास्त चर्चा आवश्यक नाही. कालातीत आहे आणि भगवंताला ज्ञान स्वरूपामध्ये आपल्याला पाहायचंय. नुसतं ज्ञान स्वरूपात बघून पण उपयोग नाही ना, ते तत्व माझ्यामध्ये उतरलं पाहिजे. आमचे गुरुजी आम्हाला सांगतात की ऍक्शन प्लॅन दिल्याशिवाय पर्याय नाहीये. नाही तर आपण म्हणतो ना की अनेक जण म्हणतात बघा, आम्ही गावखेड्यातल्या समस्यांचा आढावा घेतला आणि समस्या जाणून घेतल्या. अरे जाणून घेऊन काय उपयोग आहे? सोल्युशन दिलं का? आज सुद्धा काल 2-3 दिवस पेपरात असं येत होतं की यांनी समस्या जाणून घेतल्या. आम्ही ज्ञान जाणून घेतलं, भगवंताला ज्ञान रूपात पाहिलं ना, आम्ही पाहतोच आहोत, पण ते तत्वज्ञान आपण आपल्यामध्ये इम्प्लिमेंट आपण करू शकलो का? डे टू डे लाईफ मध्ये सगळीकडे काय सर्वत्र समदर्शिनः कौसल्य वदृषभ पातू, कौशल्याच्या दृष्टीने आम्हाला पाहायचंय, त्या रामाने आमचं कल्याण करो. ते ज्ञान स्वरूपात आपण जे पाहतोय ते आपण रोजच्या जीवनात, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण थोडं तरी उतरवण्याचा प्रयत्न करायला हवा. ते उतरवता येतं, सोपं असतं, फक्त सवय लावून घ्यायला लागते. विष्णूंच्या अवतारांची शिकवण, त्याला नमस्कार आपल्याला करायचा आहे. विष्णूचे अवतार आहेत की नाही 10? प्रत्येक अवताराने आपल्याला काही ना काहीतरी शिकवण दिलेली आहे. रामकृष्णाचा आपण विचार करतो कारण ते काय आपण म्हणतो ना, इझिली अवेलेबल आहेत. पटकन डोरबेल वाजवली की दारू पडतात, रामकृष्ण पटकन मिळतात, म्हणून आपण त्यांचा विचार करतो. पण 9 अवतार जे झाले, 10वा व्हायचा आहे अजून, त्यांच्याविषयी पण आपण काही ना काहीतरी शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे. तर त्याविषयी आपण आपल्या जीवनात काहीतरी उतरवण्याचा प्रयत्न आपण करावा. तर हे सगळं केल्याचं आपल्याला साध्य होईल, विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याचा आणि समजून घेतल्याचा. आणि त्यावेळेला हे भूत भव्य भवत प्रभू, याच्या पुढे भूतकृत भूतभृत भावो भूत आत्मा भूत भावन, हे आपण नंतर पाहूया. त्याच्यामध्ये थोडस आपल्याला गर्भोपनिषदाचा पण उल्लेख त्याच्यामध्ये करायचा आहे. भूतात्मा आणि भूतभावन या विषयामध्ये. त्यामुळे आज आपण इथे थांबूया. विश्वम विष्णुर वषटकारो. विश्वम विष्णू विशेषण लावलेलं आहे, विश्वम समजून घेतलेलं आहे, आणि विष्णूचं ते विशेषण आहे, ज्याचं विशेषण आहे ते पण देव आहे, आणि ज्याचं विशेषण ज्याला लावलेलं आहे तो पण देव आहे. आणि वषटकार म्हणजेच देवपूजा, संगतीकरण आणि दान हे यज्ञाचे मूलभूत अंग आहेत. आणि वषटकार म्हणजेच स्वाहाकार, म्हणजेच ही क्रिया जिथे घडते तो यज्ञ म्हणजेच विष्णू सांगितलेला आहे. त्यामुळे वषटकार हे करताना आपल्याला यज्ञ समजून घ्यायचा आहे आणि आपल्यामध्ये तो अंगीकारायचा आहे. आणि त्याच्यानंतर भूत भव्य भवत प्रभू, भगवंताला ज्ञान स्वरूपात पाहून आपण नमस्कार करूया. आणि आज इथे आपण थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू